सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी परभणीमध्ये आज मूक मोर्चाचं आयोजन। मोर्चामध्ये मनोज जरांगे, सुरेश धस, ज्योती मेटेंसह परभणीतील स्थानिक नेते सहभागी होणार। बीड जिल्ह्याचं पालकत्व अजित पवारांनी करावं ही आपली आधीपासूनच इच्छा। अजित पवार बीडचे पालकमंत्री झाले तर स्वागतच, बजरंग सोनावणेंची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक, पालकमंत्री पदाबाबत चर्चा होणार असल्याची माहिती। अजित पवार 2 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद घेण्याची शक्यता। पालकमंत्री पदासंदर्भात येत्या 2 ते 3 दिवसात निर्णय होईल। भुजबळांसोबतही लवकरच चर्चा होईल, राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंची माहिती। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपास पथकात काही लोकांची बदली वाल्मिक कराड यांनी केली होती, तर 2 कोटी रुपयांमधील 50 लाख 2 महिन्यांपूर्वीच दिले आहेत। आता आका वाचणार नाही, सुरेश धस यांचा इशारा। संतोष देशमुख हत्या प्रकरणी खासदार बजरंग सोनावणेंची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला भेट। आयोगानं प्रकरणाची चौकशी करावी, सोनावणेंची मागणी। तर 2 पोलीस अधिकाऱ्यांच्या सीडीआर तपासण्याचीही मागणी केली। जितेंद्र आव्हाडांच्या पत्रकार परिषदेत स्पेशल ब्रांचचे पोलीस शिरले। पत्रकार परिषदेचं पोलिसांनी चित्रीकरण केलं। आमच्या घरात कसे काय आलात, आव्हाडांनी पोलिसांना खडे बोल सुनावले। आपल्यापेक्षा वाल्मिक कराडवर वॉच ठेवा, आव्हाडांचं वक्तव्य। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कोणत्याही नेत्याचं नाव जोडणं योग्य नाही, पुरावे नसताना कुणावर आरोप करणं चुकीचं, उद्योग आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची प्रतिक्रिया। नैतिकतेचा विचार ज्यानं त्यानं करावा, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर भाजप आमदार अभिमन्यू पवार यांचं भाष्य। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास अद्याप पाहिजे तेवढ्या सतर्कतेनं नाही। आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार, अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंकेंची प्रतिक्रिया। मस्साजोग सरपंच हत्येच्या निषेधार्थ जालन्यामध्ये 10 जानेवारीला जनआक्रोश मोर्चा। मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत निर्णय, संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मराठा आंदोलकांची मागणी। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणखी 3 जण ताब्यात। डॉक्टर संभाजी वायबसेसह आणखी 2घांना ताब्यात घेतल्याची माहिती। फरार आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याचा संशय। सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना माजलगावकरांकडून मदतीचा हात। मदत फेरीतून जमा झालेले 43 लाख रुपये देशमुख कुटुंबियांना सुपूर्द। राजन साळवींकडून पक्षबदलाचे संकेत, योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, साळवींची प्रतिक्रिया। तर पराभवाला कारणीभूत कोण, शोध घेतला पाहिजे, राजन साळवींचा रोख नेमका कोणाकडे, चर्चांना उधाण। उद्धव ठाकरेंनी उपनगरातील उपविभाग प्रमुखांची बैठक घेतली। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तयारी करण्याच्या उपविभाग प्रमुखांना ठाकरेंच्या सूचना। ठाकरे गटाचे विलेपार्लेचे उपविभाग प्रमुख जितेंद्र जानवळेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। कामाची संधी मिळत नसल्यानं जानवळेंकडून नाराजी व्यक्त, तर पक्षामध्ये संघटनात्मक बदल करण्याची गरज असल्याचंही मत व्यक्त। अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे ॲक्शन मोडवरती। डिसेंबर महिन्यात धान्यापासून वंचित राहिलेल्या शिधापत्रकाधारकांचा आढावा घेतला। प्रत्येक जिल्ह्यातील धान्य वितरणाची वस्तुनिष्ठ माहिती घेऊन 100% वितरणासाठी सूचना केल्या। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी मुंबईसह महानगरातील शिक्षण अधिकाऱ्यांची बैठक बोलावली। बैठकीमध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षकांवरचा भार कमी करण्यासाठी चर्चा होणार। भाजप आमदार आशिष देशमुख आणि स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी वाळू, राख, सुपारी माफियांचे अवैध ट्रक पकडले। केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीतली घटना। मुंब्र्यातील मराठी भाषा वाद प्रकरणी फळ विक्रेता शोएब कुरेशी, एसडीपीआय पक्षाचा पदाधिकारी अब्दुल रहमान, दिलशाद अन्सारी, उजेर जाफर, सलाम शेख यांच्यासह 20 ते 25 जणांविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। अद्याप कोणालाही अटक नाही। मुंब्र्यातील मराठी भाषा वाद प्रकरणी वादाला धार्मिक स्वरूप न देण्याची जितेंद्र आव्हाडांची मागणी। मुंब्रा प्रकरणातील मारहाण करणाऱ्या तरुणांवर कारवाई झाली पाहिजे। मुंब्रा मराठी भाषा वाद मारहाण प्रकरणावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया। व्यवसायाच्या निमित्तानं मुंबईत येणाऱ्या लोकांना मराठी यायलाच हवी, असंही वक्तव्य केलं। अनधिकृत बांधकाम प्रकरणी ठाणे महापालिकेच्या दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे यांना मारहाण करणाऱ्या दोघांना तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतलं। डायघर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल।
मालेगाव कथित वोट जिहाद आणि दहशतवादी फंडिंग प्रकरणी ईडीकडून आणखी 2 आरोपींना अटक। आरोपी दुबईला पळून जाण्याच्या तयारीत असताना अहमदाबाद विमानतळावरून अटक केली। हत्या झालेले सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सदाभाऊ खोत यांनी भेट घेतली। मस्साजोग या गावी भेट घेऊन सांत्वन करताना आरोपीचं एन्काउंटरच व्हायला पाहिजे अशी भूमिका मांडली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पावलावर मंत्री नितेश राणे यांचे पाऊल। जिल्ह्यातील दौऱ्यामध्ये पुष्पगुच्छ आणू नका, नितेश राणे यांचे अधिकाऱ्यांना आदेश। भाजपचे आमदार नरेंद्र मेहतांकडून मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त संजय काटकर यांच्यावर गंभीर आरोप। मीरा भाईंदर शहरातील अवैध बांधकामही आयुक्तांच्या सहमतीने होत असल्याचा आरोप। आरोपांवर बोलण्यास आयुक्तांनी नकार दिला। सह्याद्री अतिथीगृहावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गृहनिर्माण विभागाची आढावा बैठक। परवडणारी रेंटल हाऊसिंग देण्याबाबतच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना तसंच गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरं बांधण्याचंही आवाहन। फडणवीस 3.0 सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट साकार। समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते मुंबई दरम्यानचा 76 किलोमीटरचा शेवटचा टप्पा पूर्ण। मुंबई नागपूर अंतर 16 तासांऐवजी 8 तासात कापता येणार। डॉक्टर अनिल कुमार बळीराम गायकवाड या ड्रीम प्रोजेक्टचे शिल्पकार। अटल सेतूवरून बसनं प्रवास करणं 50% स्वस्त। नवी मुंबई महापालिकेकडून बस तिकीट दरांमध्ये मोठी कपात। दर कपातीमुळे बस प्रवाशांमध्ये 20 ते 60% वाढ। धारावीतील 1.25 लाखांपेक्षा जास्त अपात्र झोपडपट्टी धारकांनाही घरं मिळणार। महायुती सरकारचा मोठा निर्णय। लष्कराच्या सामर्थ्याची सर्वसामान्य नागरिकांना ओळख व्हावी आणि त्यातून तरुणांना प्रेरणा मिळावी यासाठी आर्मी डेच्या निमित्तानं नो युअर आर्मी या प्रदर्शनाचं रेसकोर्स इथं आयोजन। पु ल देशपांडे अकादमीच्या नूतनीकरणाचं काम लवकरात लवकर पूर्ण करा आणि रवींद्र नाट्य मंदिर फेब्रुवारी अखेरपर्यंत खुलं करा। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश। नाताळच्या सुट्ट्या आणि नवीन वर्षाच्या स्वागतादरम्यान भाविकांकडून साईंच्या चरणी 16,61,80,000 रुपयांच्या रकमेचं दान। साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांची माहिती। नांदेडच्या माळेगावच्या यात्रेमध्ये 1 लाख रुपये किमतीचा बोकड, सुमारे 80 किलो वजनाचा हा बोकड यात्रेत आकर्षणाचा विषय। बोकड बंदिस्त शेळी पालन जातीतला। सांगोला विधानसभेचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त मातृभूमी सेवा प्रतिष्ठानकडून शैक्षणिक साहित्याचं वाटप। डोंगरगावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शैक्षणिक साहित्याचं वाटप। समुद्रकिनारी सुरक्षा आणि अवैध मासेमारी रोखण्यासाठी राज्य सरकार ठोस पावलं उचलणार। समुद्रकिनारे आणि नजीकच्या गावांवर ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जाईल। सरकारला शेतकऱ्यांचं सोयाबीन घ्यायचं नाही म्हणून बारदाना उपलब्ध नाही असं प्रशासनाकडून सांगितलं जात आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचा आरोप। रब्बी पिकांसाठी आजपासून उजनीतून पहिलं आवर्तन सोडलं जाणार। उजनी कालवा समितीच्या पहिल्याच बैठकीमध्ये निर्णय। 35 दिवस हे आवर्तन चालेल। यवतमाळच्या सीसीआयची कापूस खरेदी केंद्र बंद केल्यानं शेतकरी आक्रमक। यवतमाळ दारव्हा मार्गावरती शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन। 18 वर्षांखालच्या मुलांना सोशल मीडिया अकाउंटसाठी पालकांची परवानगी लागणार। माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून डेटा संरक्षण कायदा 18 फेब्रुवारीपर्यंत प्राप्त हरकतींच्या आधारे निर्णय होणार। बारामतीमध्ये कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या चौघांची येरवड्याच्या कारागृहात रवानगी। शस्त्र हातात घेऊन सोशल मीडिया स्टेटस ठेवणाऱ्यांविरोधातही पोलीस ॲक्शन मोडमध्ये। परभणीमध्ये दरोडेखोरांकडून शेतमजूर महिलेवरती सामूहिक अत्याचार। महिलेच्या नवऱ्याला आणि सासूलाही जबर मारहाण। पीडित महिलेवरती रुग्णालयात उपचार सुरू। टोळक्यानं सोन्या चांदीचे दागिनेही लुटले। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील जमिनीच्या वादातून हत्या प्रकरणी 3 जण पोलिसांच्या ताब्यात। जागेच्या मालकी हक्काच्या वादातून 21 डिसेंबरला मामानं भाच्याची हत्या केली होती। पालघरच्या मोखाडा तालुक्यामध्ये 31 वर्षीय गर्भवती महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू। आरोग्य व्यवस्थेच्या कामावरती प्रश्नचिन्ह। शेतात खेळणाऱ्या 4 वर्षीय बालिकेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील घटना। परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। बिबट्याला लवकरात लवकर पकडण्याची नागरिकांची मागणी। भिवंडीमध्ये मांजा गळ्यात अडकल्यानं दुचाकीस्वार जखमी। हेल्मेटमुळे मोठी दुर्घटना टळली। घटनेनंतर पोलिसांनी पतंग उडवण्यासाठी मांजाचा वापर करणाऱ्या काही तरुणांना ताब्यात घेतलं। पोलीस असल्याचा बनाव करत हप्ते वसुली करणाऱ्या उत्तम मोरेला आझाद मैदान पोलिसांकडून अटक। मोरे सराईत गुन्हेगार असून त्याच्यावरती अन्य काही गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती।
मुंबई विमानतळावरती विमान कर्मचाऱ्यांकडून सुरू असलेल्या सोने तस्करीचा पर्दाफाश. DRI अधिकाऱ्यांनी विमानतळावरील 2 कर्मचाऱ्यांना सोने तस्करी प्रकरणी अटक केली. 4,84,00,000 रुपयांची 6 किलोहून अधिकची सोन्याची पावडर जप्त केली. मालवणी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत पोलीस अधिकाऱ्यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. रावसाहेब शिंदे यांच्या पार्थिवावर संगमनेरमध्ये अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती. पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबलची हत्या करून धावत्या लोकल समोर फेकलं. वाशी रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. गुंड पवन हिरणवार याच्या हत्येप्रकरणी नागपूर ग्रामीण पोलिसांनी 4घांना अटक केली. गँगवॉरमधून हत्या प्रकरण घडलंय. कुख्यात गुंड शेखू खान या प्रकरणी मुख्य आरोपी असून तो फरार. सॉफ्टवेअर डेव्हलपर असलेल्या एका 22 वर्षीय तरुणीची राज्यराणी एक्सप्रेसमध्ये ठाणे कल्याण दरम्यान छेडछाड. मोबिया असरल शेखला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या. नागपूर पोलिसांनी तब्बल 60 लाखांपेक्षा अधिकच्या दारूसाठ्यावरती बुलडोझर चालवला. नागपूर पोलिसांनी 20,850 दारूच्या बाटल्या जप्त केल्या. दारू नष्ट करतानाचं दृश्य बघण्यासाठी हजारोंची मैदानात गर्दी. जळगाव जिल्ह्यामध्ये बनावट औषधांविरुद्ध तक्रार नोंद. आरोग्य विभागाच्या वतीनं पुरवठा केल्या गेलेल्या औषधांमध्ये बनावट औषधं तर दोषी आढळल्यास दंडात्मक किंवा फौजदारी कारवाई केली जाणार. जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. मुंबई प्रेस क्लब तर्फे द बिग डिबेट या पहिल्या पर्वाचं आयोजन. पहिल्या पर्वामध्ये ईव्हीएमच्या विश्वासार्हतेबाबत चर्चा. माधव देशपांडे, तीर्थराज सामंत प्रमुख वक्ते. वाढलेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर प्लास्टिक कारवाई पुन्हा कडक करण्याचा निर्णय. हॉटेल्ससह बाजारांमध्येही झाडाझडती. प्रतिबंधित प्लास्टिक दिसल्यास कारवाई केली जाणार. शीश महल बनवू शकलो असतो. 10 वर्षात 4 कोटी लोकांना घरं दिली, मात्र स्वतःसाठी घर बनवलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर नाव न घेता टीका. शिव्या देण्याचं राजकारण करता येत नाही, कामाचं राजकारण करतो. अरविंद केजरीवाल यांची मोदींवर टीका. दिल्लीतल्या जनतेला शिव्या देण्याऐवजी दिल्लीसाठी काय काम केलं हे मोदींनी सांगावं, केजरीवाल यांचा टोला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील अशोक विहार स्थित स्वाभिमान अपार्टमेंटमध्ये तयार करण्यात आलेल्या घरांची पाहणी केली. ही घरं झोपडपट्टीधारकांसाठी बांधण्यात आलेली आहेत. मोदींच्या हस्ते घराच्या चाव्याही देण्यात आल्या. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्या पत्नीला पंतप्रधान मोदींकडून अत्यंत महागडी भेट. 2023 मध्ये जिल बायडन यांना मोदींनी 17,15,440 रुपयांचा हिरा भेट दिला. परराष्ट्र मंत्रालयाची माहिती. छत्तीसगडमधील गरियाबंद जिल्ह्यामध्ये नक्षलग्रस्त सोरनामल जंगलामध्ये सुरक्षा दलांनी 3 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. DRG आणि STFच्या 30 जवानांनी नक्षलवाद्यांना घेरलं. मृतदेह आणि स्वयंचलित शस्त्र जप्त. देशातली पहिली फायर फायटिंग बोट तयार. भोपाळमध्ये तयार करण्यात आलेली बोट प्रयागराजमध्ये तैनात. या बोटीची निर्मिती खास कुंभमेळ्यासाठीच करण्यात आली आहे. लवकरच आणखी अशा 6 बोटी प्रयागराजला रवाना होणार. कोविड-19च्या 5 वर्षांनंतर चीनमध्ये पुन्हा एकदा नवीन विषाणूचा संसर्ग. त्याची लक्षणंही कोरोना व्हायरससारखी. या नवीन विषाणूचं नाव ह्युमन मेटान्युमोव्हायरस. याचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर. संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनला मोठा दिलासा. हैदराबादच्या नामपल्ली न्यायालयानं जामीन मंजूर केला. जामीन अटींचा भाग म्हणून प्रत्येकी 50,000 रुपयांचे 2 जामीन भरण्याचे निर्देश दिले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.